गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? होप सो खूप छान असतील. तर आज आज आहे सॅटर्डे. सो आता वाजले 10:30 आणि मी आणि अभि तर लवकरच उठलेलो. अभिचं ऑफिस होतं तर अभि तर बाहेरच्या रूममध्ये बसला आहे ऑफिसचं काम करत. आणि मी तर उठून गेलेली सकाळी 7 वाजता. अँड त्यानंतर मग कसं आंघोळ, देवपूजा आणि घरातली छोटी मोठी कामं. त्यानंतर आता स्कायूला मी 10 वाजता उठवलेलं. अंघोळ वगैरे पूर्ण झाले. आता तो नाश्त्यासाठी त्याच्या डायनिंग चेअरवर बसलाय. हे बघ स्कायू, काय खायचं आहे? काय खाणार? नाश्ता मम्मा, नाश्ता दे बोलतोय. सो हा तुम्हाला माझ्या पाठीमागे भरपूर पसारा तुम्हाला दिसत असेल. बिकॉज ते काय आहे, काल जी कपडे धुतले ती वाळलेली ती फोल्ड करायचे. आणि स्कायू पण उठला. तर मी स्कायूला नाश्त्यामध्ये काय देते ते तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करते. स्कायू आज नाश्त्यामध्ये काय खाणार आहे? हां, फोटो. सो बघू शकता, त्याला आज मी नाश्त्यामध्ये ॲपल देणार आहे. बॉइल्ड एग, तुम्हाला दिसतं का? ॲपल, बॉइल्ड एग आणि हळद टाकलेलं दूध आहे. आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकलेली आहे आणि केसर. सो मी त्याला आज हे नाश्त्याला देणार आहे. तर स्कायू खावा, चला नाश्ता खावा. नाश्ता कसा आहे बाबू? नाश्ता कसा आहे सांग, कसा आहे सांग. नाश्ता कसा आवडला? सो हेअरकट दाखव सर्वांना. न्यू हेअरकट. हेअरकट केलाय न्यू. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, जराही रडला नाही. हा म्हणजे जराही रडला नाही, हल्ला पण नाही. 1 मिनिट जरा हल्ला नाही. तुम्हाला सांगू 20 ते 25 मिनिट त्याचा हेअरकट म्हणजे चाललेला करत होत आहे. तर जरा पण हल्ला नाही, जरा रडला नाही. एकदम मोठ्या मुला, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल ना स्कायू? हां. सो माझं रोज प्लॅन असतं की मी स्कायूला सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय देणार. म्हणजे मी असं डेज आहे ना सिलेक्ट करून ठेवले की या डेला हे द्यायचं. म्हणजे सकाळी उठला उपमा द्यायचा. एका दिवशी पोहे तर खात नाही, पण पोहे मी थोडेसे क्वांटिटीमध्ये त्याला बनवते आणि देते. कधी शिरा, कधी ओट्स, कधी मखाना, असं माझं ठरलेलं असतं की त्याला नवीन मी एकच गोष्ट त्याला रोज देत नाही. म्हणजे डेली सेम नाही देत. पण त्याला माझं ठरलेलं असतं की मी काय द्यायचं त्याला. मी आदल्या दिवशीच ठरवून ठेवते की त्याला सकाळी काय द्यायचं ब्रेकफास्टला. सो माझं ठरलेलं असतं दोन्ही टायमाला. म्हणजे एक मॉर्निंगला पण आणि इव्हनिंगला पण. तर तुमच्याकडे पण छोटी मुलं असेल तर तुम्ही पण असंच ठरवून ठेवा आदल्या दिवशी की त्याला सकाळी काय द्यायचं. कारण की कसं असतं, मुलांना आहे ना रोज डेली वेगवेगळं भेटलं ना तर मुलं मस्त आवडीने खातात. चला मी थोडा त्याला भरवते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. आता मी जेवणाची तयारी करते. कारण की मी स्कायूला आहे ना काकीकडे सोडून आले, मिनल काकीकडे. म्हणजे तो अर्धा 1 तास तरी तिथे राहील. सो मी पटपट जेवण बनवून घेते. तर अगोदर मी वरण बनवून घेते, वरण आणि भात. नॉर्मली मी कुकरमध्येच लावते वरण, बट आज मी कुकर म्हणजे नॉर्मली कुकर आणि भात, नॉर्मली डाळ आणि भात कुकरमध्ये लावते. बट आता मी डायरेक्ट वरण टाकणार आहे कुकरमध्ये, छोट्या कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी टाकू. सो हे वरण बनवण्यासाठी मी त्यामध्ये ना डाळ मस्त धुवून पाणी टाकून ती थोडी भिजवली, तुरीची डाळ. सो त्यामध्ये टमॅटो, 2 हिरव्या मिरच्या अँड परत अद्रक लसूण पेस्ट, हे सगळं टाकले. मीठ, हळद, हिंग हे असं टाकून ठेवते आणि पटपट फोडणी देते. माझ्याकडे आज कढीपत्ता नाहीये, कढीपत्ता संपलाय. कोथिंबीर तर मी आणतच नाहीये. बिकॉज कोथिंबीर एक छोटी जुडी 60 रुपये, आणि ते आपल्याला मिडल क्लास वाल्यांना तर ते पॉसिबलच नाही. सो मी आजकाल कोथिंबीर स्किप करते. आणि मला नाही वाटत की कोथिंबीर स्किप करून काय मोठा जेवणामध्ये टेस्ट चेंज होते. सो मी तेल घेतलं, त्यामध्ये टाकलं मोहरी आणि मग नंतर थोडीशी जिरा आणि जे डाळीमध्ये सगळं टाकून ठेवलं.
अशी मी फोडणी देते. कढीपत्ता स्किप केलाय आणि कोथिंबीर. आणि काय नाही, आता हे 4 शिट्ट्यामध्ये होऊन जाईल वरण. सो तुम्ही व्हिडिओ असंच बघत राहा, कंटिन्यू राहा. मी थोड्या वेळाने भेटते. सो स्विगीवरनं मी काही ऑर्डर केलं आहे. ॲक्च्युली काय आहे की ना, बाहेर भरपूर पाऊस येतो आहे आणि अभिची पण शिफ्ट आहे, तर बाहेर जाणं पॉसिबल नाही होत आहे. सो मी स्विगीमधनं ऑर्डर करते आणि मला पण असं वाटतं की ना स्विगीमधनं रिजनेबल भेटतं प्राईस. सो हे मी मागवले बैंगन भरता करण्यासाठी वांगी. सो ये मागवले मी भेंडी. आणि हा मागवला खूप दिवसांनी, आम्ही ब्रेड ऑर्डर केलाय खूप दिवसानंतर. हे मागवले मी बटाटा. आणि हे कांदे. ते सगळं संपलेलं घरी, तर ते मला आणायचं होतं पण बाहेर भरपूर पाऊस आहे म्हणून मी बाहेर गेली नाही. आणि अभिचं पण ऑफिस चालू आहे त्यामुळे, आणि स्कायला घेऊन पॉसिबल नाही होत सगळ्याच गोष्टी, त्यामुळे मी इन्स्टामार्टमधनं मागवत असते. सगळे आपण पटपट जागेवर ठेवूया. कसं असतं, ज्यावेळी आपण जे काम करतो ना त्यावेळीच म्हणजे काही सामान आलं, काही आलं, त्यावेळेस आपण पटपट ठेवलं जिथे जागा असते त्या गोष्टी, तर ते बरोबर मॅनेज होऊन जातात. आणि कसं जेवण करताना पण आहे ना, भांडी मी जमा करून नाही ठेवत. जेव्हा करते तेव्हाच फटाफट बाजूला क्लीन करत असते. तर आज मी बनवलंय बैंगनचा भरता. चला, स्कायची प्लेट. तर आज मी बनवलंय वांग्याचं भरीत, वरण, शेवगाच्या शेंगा, राईस आणि चपाती. तर हे आहे स्कायूचं जेवण. चला आता काय पाहिजे, काय पाहिजे? डाळ पाहिजे. स्कायू आमची भरपूर कामं करतो. हा, छोटी मोठी सगळी आम्ही त्याला कामं सांगतो. तो अभिला हवे वरण. वरण देते. कायूची मस्ती बघा. जेवण झालं की पसारा उचलतो पूर्ण मी. कायूच ते कपडे राहिले. पहिला अगोदर मी कायूला पाठवलं ना मिनल काकींकडे, पहिला जेवण बनवून घेतलं तर फक्त कपडे राहिले, बाकी सगळं काम झालंय. आणि हे ते टॉयज वगैरे कायूने आता येऊन काढलं. बुक जा किचन मध्ये ठेव. हा, व्हेरी गुड. बघा, तो बरोबर ठेवणार. ती छोटी मोठी कामं तो फ्रीज मध्ये नाही बापू, इथे ही छोटी मोठी कामं तो करत असतो. सो कायूचं आहे हे जेवण. कायू चला तुमच्या डायनिंग चेअरवर बसा. चला मी कायूला हे भरून घेते जेवण, आणि असाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. हॅलो एव्हरीवन, झाली आहे संध्याकाळ आणि स्कायू पण रेडी झाला आहे. आम्ही रेडी झालो आहे आणि चाललो आता सांताक्रूजला गणपती बाप्पा तिकडचा बघायला. दरवर्षी आम्ही जातो न चुकता, त्यामुळे आताही लेट झालं आहे पण जाऊन येऊ म्हणून आज माझी सकाळची शिफ्ट झाली. हां झालं मार्केटिंग करून बेबी ठेवा. तर मग आता म्हटलं चल जाऊन येऊया पटकन. तर आता मी चाललो आहे. ओके, चला तुम्हाला दाखवतो सांताक्रूजचा राजा. ओके, कारण आम्ही दरवर्षी जातो त्याच्याकडे, दरवर्षी. चला स्टे ट्यून.